भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन या व्हिडिओचे प्रायोजक आहेत मयूर सुरेश कांबळे, प्रोप्रायटर परी सी फूड्स। श्रीशरण पंचशिलाचे सूर जुळाले, श्रीशरण पंचशिलाचे सूर जुळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दीनदुबळ्यांचा केला विकास, दीनदुबळ्यांचा केला विकास। अज्ञानाचे असुर ते दूर पळाले, अज्ञानाचे असुर ते दूर पळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले। 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। या जयंतीमुळे अनेकांना व्यासपीठ मिळालेलं आहे। या जयंतीमुळे कार्यकर्ता घडला, या जयंतीमुळे राजकारणी घडला, या जयंतीमुळे समाजसेवक घडला, या जयंतीमुळे अनेक कलावंत घडले। असेच एक कलावंत आपल्या सोबत आहेत गौतम कवडे। नमस्कार, आपलं स्वागत आहे। जय भीम, नमो बुद्धाय। तर कवी आणि गायक अशी त्यांची ओळख। अनेक वर्षापासून ते भीमगीत असोत किंवा गौरी गणपतीचे गीत असोत किंवा प्रचार गीत असोत, असे अनेक गीत त्यांनी लिहिलेले आहेत, स्वतः गायलेले आहेत। तर त्यांच्या या संपूर्ण प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारणार आहोत। गायक आणि कवी म्हणून आपण आज ओळखले जातात, तर या क्षेत्राकडे आपण कसे वळले, त्याची सुरुवात कशी झाली? या क्षेत्रात मी लहानपणापासूनच प्रल्हादजी शिंदे, प्रल्हादजी शिंदे यांचा मी फॅन होतो। त्यांची कव्वालीचा सामना कुठेही असेल तिथे लहानपणापासून मी जाणवतो। नंतर आनंद शिंदे यांचं नाव गाजलं आणि ते या कव्वाली क्षेत्रात आल्यानंतर मी त्यांचाही फॅन होतो। आणि या दोघांच्या बापलेखांच्या कव्वाल्या पाहून पाहून मला असं वाटायचं की आपण सुद्धा कधीतरी स्टेजवर यायला पाहिजे, आपलं पण लोकांनी गाणी ऐकले पाहिजे। आणि त्याची ती ओढ मला होतीच, परंतु संधी काय मिळत नव्हती। कधी चान्स मिळणार, कधी चान्स मिळणार, अशी मला चान्स मिळता मिळता पहिला तिकीट शो आमच्या शेजारी गाव आहे तुरमाळे म्हणून, येथील कार्यकर्ते रविशेठ चोडगे वगैरे अशी ती पोरं मुलं होती, त्यांनी माझा पहिला शाळेच्या मदतीकरता चॅरिटी शो म्हणजे तिकीट शो ठेवला। आणि मला काही अभ्यास नसताना पहिला सामना मी लेडीज बरोबर पहिला सामना 94 मध्ये केला। 1994 ला मी स्टेजवर आलो। त्याच्यानंतर मी राजू गांगुर्डे म्हणून चेंबूरमध्ये नगरसेवक निवडून आले RPIचे। त्यांच्या सत्कार समारंभानिमित्त आनंद शिंदे आता सध्या माझे ते गुरु आहेत, तेव्हा ते गुरु नव्हते माझे, पण मी त्यांचा फॅन होतो। तर त्यांचा कव्वालीचा कार्यक्रम आहे असं समजलं तेव्हा मी चेंबूरला गेलेलो। चेंबूर गार्डनला तो कार्यक्रम पाहत होतो। पाहत असताना मला सवय होती पहिला स्टेजवर जाऊन बसायची, तर मी तिथं बसलो आणि कोरस करत होतो। तर आमचे गुरु आनंद शिंदे यांना थोडी विश्रांती हवी होती, म्हणून त्यांनी पब्लिकला सांगितलं की माझा इथे शिष्य आलेला आहे, तो तुमच्या समोर जाऊन गीतं गाईल। आणि मला सांगितलं की ते तेव्हा तुम्ही त्यांचे शिष्य होते नेमका? नव्हतं ते शिष्य म्हणजे कसं? त्यांनी डायरेक्ट बोललो, ते त्यांनी डायरेक्ट बोलले, कारण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी असायचो। तेव्हा त्यांनी कदाचित विचार केला असेल तर एवढा लांबून हा माणूस माझी कव्वाली बघायला येतोय, गाणी, म्हणून त्यांच्या मनाला वाटलं असेल तेव्हा ते बोलले। आणि ते बोललं ते खरं पण झालं। लगेच त्यांनी मला ते कार्यक्रम झालं संपल्यानंतर त्यांनी मला त्यांचे चुलते वारले होते, काय किती शिंदे म्हणून त्यांचे चुलते वारले होते, त्यांच्या घरी नेले आणि तिथं ते म्हणाले की गौतम तू माझा पहिला शिष्य। तर मी म्हटलं ठीक आहे, मी पण तुम्हाला गुरु मानायला तयार आहे, परंतु मला असं नको, काय तरी म्हणजे सगळ्यांसमोर
मी तुमचा शिष्य झालोय असं मला हे पाहिजे आणि काहीतरी चांगलं नाव पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही तुमची इच्छा होती की हे शिष्यत्व आहे ते कुठेतरी जाहीररित्या आपण झालं त्यांच्या पाहिजे. पत्करावं. म्हणून मी मग करल उरणमध्ये करल येथे त्यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वतः स्टेजवर मला गंडा दोरा बांधून छोटा आनंद अशी पदवी बहाल करून पहिला शिष्य त्यांनी मला मानून त्यांनी स्वतः कपडे मला दिले, स्वतः पेढे वाटले आणि मी गुरुदक्षिणा द्यायला हवी परंतु त्यांनी मला त्यांची स्वतःची हार्मोनियम त्यावेळी मला बक्षीस म्हणून आणि तिथून या क्षेत्रात माझं पदार्पण असं सातत्याने झालं. म्हणजे मी आतापर्यंत 300च्या प्रोग्राम केले. तर गौतम कवडेंनी एक गोष्ट तुम्ही त्यांच्या लक्षात घ्या की आज महाराष्ट्रातला अत्यंत प्रसिद्ध गायक म्हणजेच आनंद शिंदे त्यांचे शिष्य म्हणून ते आहेत आणि छोटा आनंद ही पदवी स्वतः आनंद शिंदे यांनी त्यांना दिलेली आहे. त्या क्षेत्रामध्ये येत असताना अनेक कलावंतांना संघर्ष करावा लागतो. तर असा काही संघर्ष आपल्याला करावा लागलेला आहे का? संघर्ष म्हणजे असा की या क्षेत्रात यायचं झालं तर मला घरचे असो कोण माझी पत्नी बहीण यांचा विरोध होता. त्यांच्या त्यावेळी म्हणजे समज आलं होती की लेडीज आणि जेंट्स सामने असायचे. त्यावेळी थोडासा माणसाचा शक दृष्टिकोन बघण्याचा आलं होता. आत्ता आणि त्यावेळी मला घरच्यांचा विरोधच होता. परंतु तरी मी स्वतः चुकून लांब सामने घ्यायचे. ते काय त्यांना माहित नव्हतं. त्यांना हे पटायचं ना त्यावेळेला पटतच नव्हतं की लेडीज बरोबर तुम्ही सामना करायचाच नाही अशी आमच्या घरच्यांची इच्छा होती. परंतु माझी इच्छाशक्ती ती होती की मला जेणेकरून नाव कमवायचं आहे काय. परंतु महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी आता तुम्ही ठाणा जिल्हा धरा फार गुजरातच्या बॉर्डर पर्यंत इथं कोकणात राजापूर पर्यंत कार्यक्रम केलेले आहेत आणि माझ्या मते मी बऱ्यापैकी नावारूपाला आलो आणि एवढंच मला ते माझ्या मनाला शांती वाटते की मी काहीतरी केलं. हे गीतं जे आपण लिहितात त्याच्यामध्ये आपण बाबासाहेबांची गीतं लिहिलेली आहेत. परत तुम्ही अजून गौरी गणपतीची गाणी लिहिली आहेत, लग्नाची अशी कुठल्या प्रकारचे आपण गाणी लिहिलेली आहेत आणि गाणी मी स्वतः जसा लिहायला लागलो माझे गुरु म्हणजेच कवी माझे कविवर्य भालचंद्र धर पुरण डोंगरीचे ते जसे वारले तसं मग मला माझा मित्र नवनाथ माळी एकनाथ माळीचे बंधू त्यांनी सांगितलं की गौडे तुम्ही लिहायची सुरुवात करा. अगोदर तुम्ही गायला लागले का अगोदर गीत लिहायला लागले? अगोदर गायला लागलो. गाता मला ते सुचायला लागलं की आता कसं लिहायचं आणि तिथून मी लिहायला लागलो तर स्वतःच्या सामन्यात सुद्धा मी कवी पाठी लिहितो. सोबत आपण कधी कवी नेले म्हणजे जे सामन्यामध्ये जे आपले सर्व जे गीत असायचे ते सर्व स्वतःच्या कटिंग असायच्या. त्यांना प्रत्युत्तर देणं सुद्धा मी स्वतः लिहित होतो. आता हे कुठल्या प्रकारचे आपण गाणे लिहिले? आता मी शक्तीपुरासाठी लिहिले, भीमगीतं लिहिलेत, त्यांची डबल मिनिंगची गीतं लिहिलेत, लग्न गीतं तर लिहितोच अजून सुद्धा म्हणजे कोणाच्या लग्नाच्या साखरपुड्याच्या म्हणजे गौरी गणपतीचे शक्तीपुरा चालू असतात. गौरी गणपतीच्या फेऱ्यांचे गाणी सर्व गीतं अशी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली गीतं मी लिहितो काय आणि स्वतः गातो. आतापर्यंत बऱ्याच कॅसेट सुद्धा बनवल्या काय महिला मंडळाचे नाच घेऊन सुद्धा त्यांच्यात कॅसेट बनवल्या. फेऱ्यांची गाणी म्हणतात, गौरी गणपतीची गाणी म्हणतात, शक्तीपुरा म्हणतात. हे सर्व भावगीतं लिहिलेत, भक्तिगीतं लिहिलेत, तुमचे डबल मिनिंग लिहिलेत, लाईट गीतं म्हणतात तसे लिहिले. म्हणजे काही लिहिलं ना असं नाही परंतु एवढंच का ते गाजलं नाही. बरं मी काय म्हणतो आता आपण गायक किंवा कवी म्हणून होतात तर कोणाच्या बरोबर आपले सामने झालेले असे माझ्या माहितीनुसार ख्यातनाम गायिका रंजना शिंदे सोडल्या तर अशी एकही गायिका नाही की तिच्याबरोबर माझं सामना झालं नाही. मागचे जर गायक आपण स्वतः गायक असता का नाही तर कोणाचे गाणे आपल्याला खूप आवडायचे? म्हणजे आता प्रल्हाद शिंदेचे आपण सांगितलं तर त्याच्या अगोदर सुद्धा पांडुरंग वंदाले असतील, दामोदर विटाळकर असतील, असे अनेक गायक आहेत माझ्या माहितीप्रमाणे. कोणाचे गाणे आपण सांगा? सर्वात जास्त मी श्रावण यशवंत यांची गीतं आवडीने ऐकायची आणि भक्तिगीतं म्हटली तर माझे गुरुपिता प्रल्हाद शिंदे यांची गीतं मी आवर्जून आणि त्यात सांगायचं तात्पर्य हे की जे गीत त्यांनी गायलं ते गीत माझं पाठांतर आपोआप झालं. मागचे जे आपण गायक सांगतात त्याच्यामधले सर्वात जुने गायक प्रल्हाद शिंदेच्या समकालीन असतील तर इतर गायक आपण कुठल्या सांगाल की ते तुम्हाला फार आवडायचे? तसे विठ्ठल उमरती ते आवडायचे,
परत कृष्णा शिंदे हे आवडायचे, गोविंद बशीलकर हे आवडायचे. महिलांमध्ये परंतु तेव्हा मी लहान असायचे. लहान असल्यामुळे मी त्यांच्या संपर्कात आलो नाही. फक्त संपर्क माझा झाला तर प्रल्हादजी शिंदेंबरोबर. महिला गायिका त्यावेळच्या असतील किंवा देशकार असतील त्यांचं कोणाची नाव घेऊ शकाल? महिला गायिका म्हटल्या तर त्यावेळच्या माझ्या जोडीला ज्यांनी कार्यक्रम केले त्या चंद्रकला गायकवाड, निशा भगत, कविता शिंदे, नंदा नांद्रेकर, अशा कितीतरी गायिका, अंजली भारती, आता भरपूर रेश्मा सोनवणे वगैरे सगळे काही झालेले आहेत. अशा प्रत्येक गायिकेबरोबर माझे सामने झाले आणि त्यांच्याबरोबर अजून मी म्हणजे चांगले संबंध आहेत की असं सामना झाला म्हणून आमचं काय वादिवाद असं वगैरे काही. बरं, आता आपणच एक मुद्दा काढला की सामन्यामध्ये एक प्रकारे दुसऱ्याला उत्तर द्यावा असतो किंवा त्याला खजील कसा करता येईल असा प्रयत्न कलावंताचा असतो. असता समोर असणारी गायिका ही अर्थातच लेडीज असते आणि तुम्ही जेंट्स म्हणून त्याला उत्तर देत असता. तर मला सांगा की एखाद्या महिलेला आपण जे उत्तर देता त्याच्यामध्ये डबल मिनिंगची गाणी पुष्कळशी असतात आणि लोकांना सगळ्यात जास्त कव्वालीमधील आवडणारा प्रकार डबल मिनिंग. आणि लोक मला तर वाटतं बऱ्याच लोकांना संगीताची आवड असते पण ते देखील त्यांना तिथे आवर्जून ऐकायचं असतं. तर मग ही गाणी लिहिताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ते डबल मिनिंगचा असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये अश्लीलता डायरेक्टली कुठली नसावी अशी काळजी घेतली जाते. तर हे कसं काय सुचतं नेमकं, ते कसं काय साधलं जातं? पहिली गोष्ट, समोर लेडीज सुद्धा असतात आमचा सामना बघण्यासाठी. लेडीज असते आमच्या जोडीला, परंतु सामना बघायला सुद्धा लेडीज असतात आणि त्या लेडीज एवढ्या शौकीन असतात की डबल मिनिंग सुद्धा त्या पण ऐकत असतात. काय काही ठिकाणी म्हणजे विरार, वसई या साईडला तर अजून सुद्धा सकाळी 8 वाजेपर्यंत लेडीज बसल्या जातात. आणि डबल मिनिंग म्हटलं म्हणजे की त्यात काही अश्लीलता नसते, परंतु समोरची व्यक्ती जी प्रेक्षक वर्ग जो आहे तो त्यातून अश्लीलता निर्माण करतो. त्याला तसं वाटतं हा असा बोललाय, तो त्या शब्दाचा ते सुस्त म्हणजे आता जर तसं केलं नाही, प्रेक्षक जर खुश झाले नाही तर आपल्याला पुन्हा संधी कार्यक्रमाची मिळूच शकत नाही. राग येतो त्यावेळेला राग हा दाखवायचा असतो आणि लेडीज ह्या खरोखर राग दाखवत असतात. तेवढाच असतो का म्हणजे जेवढा स्टेजवर दिसतो का? जोपर्यंत लोक आहेत, आम्ही स्टेजवर आहोत, तोपर्यंत आमचा तो सामना आहे आणि खाली उतरल्यानंतर जे आम्ही माणुसकीचं नातं आहे ते माणुसकीचं नातं नेहमी जपत असतो. म्हणजे स्टेजवरून जेव्हा कलाकार खाली उतरतो तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलाही बंधन नसतं किंवा त्यांच्यामध्ये कुठलाही द्वेष नसतो. नाही, काय तसं देश ठरला तर पुन्हा सामने करूच शकत नाही. आता उदाहरणार्थ वैशाली शिंदे सारख्या गायिका, परत तुमच्या सुहासिनी शिंदे, बऱ्याच ज्या गायिका आहेत त्यांच्याबरोबर कोणाबरोबर माझी 10 सामने झाले. मग जर सामन्यामध्ये जर चिडचिड झाली किंवा आमचा वादिवादपणा झाला तर आम्ही एकमेकाशी बोलू तरी शकत. मग कदाचित एक वेळ कदाचित त्या आम्हाला सामना देतात, कधी आम्ही त्यांना सामना देतो. म्हणजे ही खाली उतरल्यावर आम्ही माणुसकीचं नातं जपत असतो. फक्त स्टेजवर तुम्हाला दाखवण्यासाठी आमचा वादिवाद असतो. आमच्या प्रेक्षकांसाठी एखादा असा गाणं जे डबल मिनिंगचं आहे आणि ते तुम्ही गाऊ शकाल किंवा तुम्हाला ते गायला आवडेल असं एखादं गाणं? ते तुम्हाला अशा डबल मिनिंग गाणं गाण्याऐवजी माझा एक मुक्ती छंद आहे तो मी ऐकतो. ऋषीच्या विरात दारूचा धंदा मांजरीचा होता, शेजारी विराट उंदीरा सुंदरीचा होता. मांजरीचा नवरा दारूच्या लई तो बोका होता, पण टाईट झाल्यावर जीव जाईल असा त्याचा ठोका होता. जगावेगळा संसार त्यांचा न्यारा होता, म्हणून तर तिथे एका कुत्र्याचा पहारा होता. कुत्रा बिचारा मनाने लई भोळा होता, पण शेजारच्या काळ्या कुत्रीचा त्याच्यावर डोळा होता. त्या कुत्रीने येऊन बघा त्या कुत्र्याला सतावलं, मग कायद्याच्या कलमाखाली त्या कुत्र्यानं कुत्रीला गुंडावलं. भांडण दोघांची विकोपाला गेली आणि कुत्रीच्या इवलण्यानं शेजारची कुत्री गोळा झाली. मग चालू झाली अशी ती ओढाओढी, की सुट्टा सुटेना कुत्र्यानं टाकलेली कुत्रीला बेडी. मग ओढत कसं तरी त्यांना कोर्टात नेलं, ओढत कसं तरी त्यांना कोर्टात नेलं आणि ज्याचं काम तिथे एका गाढवाला दिलं.
कोर्ट म्हणून वापरण्यात आला मस्तीचा बेडा आणि मुजरी महाजिरो अशा हटा मारी तो रेडा. वकील म्हणून उभा राहिला इतक्यात घोडा. मग ती कुत्री म्हणाली ओ साहेब हा कलम तोडा पण पहिली माझ्या कुत्रीला सोडा. इतक्यात कुत्र्याची मालकीन आली आणि मालकीन येण्या अगोदर कुत्री गुन्हेगार झाली. मालकीन बोंबलू लागली आई आईया कुत्र्याचा मालक भैया. तू म्हणाला ए मॅडम ऐसा क्या हुआ. तर तो म्हणाला ए मैडम तुम्हारे कुत्ते ने झगड़ा तो 2 मिनट का किया लेकिन मेरे कुत्ते ने सजा उसे 9 महीने का दिया. अशा प्रकारे म्हणजे हसवण्यासाठी किंवा प्रेक्षकांनी वाईट समजून आम्हाला बक्षीस देण्यासाठी असं काहीतरी आम्हाला बोलावं लागतं. बरं बघा ही डबल मिनिंगची की जी मजा आहे ना ती जरा वेगळीच आहे. तर मला आपण ह्या डबल मिनिंगचा मला सांगितलं डबल मिनिंगची जी आपण आता गाणी आपण रचता ती गाणं ही देखील आपण स्वतः सगळी रचली. आताची जी शायरी होती ती स्वतः रचलेली आपण स्वतः. वा खूप छान. मला अजून एक आपली अशी ओळख आहे की आपण प्रचार गीतामध्ये अनेक जे पक्ष आहेत त्यांना आपण प्रचार गीत लिहून देतात. मग मला तर वाटतं ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी एकाच भागातले सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे तुमच्याकडे प्रचार गीत लिहिण्याचा आग्रह करत असतात. तर असे आपण प्रचार गीत लिहून दिलेले आहेत. साधारण आपल्या भागात पनवेल परिसरात आपण कोणकोणत्या पक्षांची आणि कुणाकुणाची प्रचार गीत लिहिली. आतापर्यंत मी शेका पक्ष, काँग्रेस, आता भाजपा, शिवसेना अशा प्रत्येक पक्षाची गीतं मी लिहिलेत आणि गायलेत. आणि आता बरीच अशी गायक निघाले की ते आमचीच गीतं फक्त त्यात नाव बदलून स्वतःची नाव गाजवत सुटले. तरी असू आम्हाला त्याबद्दल काही नाही. आम्हाला जे मिळायचं ती कामं मिळायची ती मिळतात आणि मिळतच राहतील. आम्हाला पक्षाचं काय लाभलोक नसतो. आम्ही कलावंत म्हणून आम्ही जगतो. पक्ष कोणत्याही पक्षाने आम्हाला काम दिलं तरी आम्ही करणार आहोत. ही पनवेल परिसरातल्या बाकीच्या कुठे बाजूला जे असतील म्हणजे पनवेलच्या व्यतिरिक्त आपण कुठे अशी प्रचार गीतं लिहून दिलेली आहेत. हो मी आता अशोक चव्हाण मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नांदेड इथल्या महापौर पदाचे जे आता इलेक्शन झालं त्यासाठी पण गीतं दिलेली आहेत. महाडच्या महापौर स्नेहल जगताप ह्या सुद्धा झालेल्या आहेत आणि माणिकराव जगतापांची गीतं स्वतः मी लिहिलेली आहेत. त्यांच्या आणखीन पंचायतींची सुद्धा गीतं लिहिलेत गायलेत. असे बरेच सुनीलजी तटकरे साहेबांची गीतं लिहिलेत. परत आता इकडं सुनीलजी तावरे म्हणून आहेत भिवंडीमध्ये खासदार जिल्हा. प्रत्येकाची त्यांची गीतं मी आणि जातीने स्वतः लिहित असतो. स्वतः गातो सुद्धा. गायला चान्स दिली तर स्वतः गातो. परंतु माझे हे काम आहे माझ्या पप्पानी त्याच्यावरच आहे. या क्षेत्रात आपण नाव कमावत असताना अनेक पुरस्कार देखील आपल्याला मिळतात. असे एकदम पुरस्कार सांगू शकाल का तुम्ही? हा तर मला एक प्रसिद्ध ग्रुप त्यांच्याकडून काव्यभूषण म्हणून पुरस्कार मिळाला. तसाच आमच्या महोत्सव मध्ये कलाभूषण सुद्धा पुरस्कार मिळाले. बरेच पुरस्कार मिळाले. काय आणि खरा पुरस्कार म्हणजे मी आनंद शिंदेचा शिष्य छोटा आनंद हा खरा माझा पुरस्कार. बाकी मला पुरस्कार मिळतील मिळत राहतील आणि मी हीच भगवंताच्या प्रार्थना. बरं आवाज सांभाळण्यासाठी काय करावं लागतं का ते आता साथ देते का? असं आवाज सांभाळण्यासाठी काही कोणी करत असेल कोणते कलावंत गायक कलावंत करतही असतील. परंतु मी अजून सुद्धा ती कधी एक गोळी सुद्धा खाल्लेली नाही की कोणतेच बंधनाचे आवाजासाठी मी कोणते बंधन पाळतच नाही. निघेल तो निघेल. जास्त काय गायक म्हणून आपल्याला आता गायला आवडते ते जास्त गीतकार म्हणून मला जास्त गायला आवडतं. गायक म्हणूनच मला या क्षेत्रात संधी मिळाली आणि गायक म्हणूनच आपण राहणार आहोत. बरं अजून मला एक गोष्ट आता लक्षात येईल या काळात की मागच्या काळात जे कवालीला जे वैभव होतं किंवा श्रीमंती होती अगदी गावोगावी त्यावेळेला कवाली असायच्या. पण आता कुठेतरी या नवीन जमान्यात ते कमी होत चालेल असं वाटतं का आपल्याला? आणि त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण असं झालंय की दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क महाग पडतं का थोडंसं लोकांना? महाग ना. पहिली गोष्ट कव्वालीचा दर्जा पहिली स्टार्ट मी केली तेव्हा मी 3,500 स्टार्ट केली. जेव्हा आनंद शिंदेनी स्टार्ट केली तेव्हा मी 700 रुपयात
आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांना 700 रुपयात तिथे आणलेले अरे बापरे. काय मग आता जर 2-2, 3-3 लाख एखादा गायक मागत असेल तर हे जे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, सत्यनारायणची महापूजा असो किंवा तुमचे इतर कोणतेही कार्यक्रम असो, शिवजयंती वगैरे कोणतेही कार्यक्रम असो, त्याला जाणून म्हणजे हमखास कव्वाली हा कार्यक्रम असाच. परंतु आता पैसा कलावंत एवढा पैसे घ्यायला लागले की त्या मंडळाचा पैसा सुद्धा वर्षात तेवढा जमत नाही. त्यामुळं झालंय काय, ऑर्केस्ट्रा ही पद्धत जवळजवळ 20 ते 25 हजारापासून मिळतात. त्यांची सुरुवातच 20-25 हजारापासून होते. क्वालिटी आहे प्रत्येक गोष्टीला, त्या क्वालिटी प्रमाणे ऑर्केस्ट्रा मिळतो आणि स्वस्तात मस्त. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट अशी की कार्यक्रम कव्वालीचा ठेवताना हा विचार करावा लागतो पब्लिकला की पोलीस परमिशन देतील की नाही. सगळ्या गोष्टी आल्यात त्याला आणि कव्वालीचा सामना रात्रभर चालतो. त्यामुळं कदाचित त्यात कलह, भांडण, कंटाळा. आता परवानगी मिळत नाही. म्हणजे आता पोलीस परमिशन देतच नाही. तुमचा 3 तासाचाच कार्यक्रम देतात ते आपल्याला, तेवढा रात्रभर परमिशन देतात आणि 3 तासात कव्वाली पुरी होतच नाही. बरं, आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे येत आहोत. तर तुम्हाला काय वाटतं की हे सर्व जे आपण गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे, कुठेतरी यासाठी आपण कुणाला नेमका श्रेय द्या? त्यात माझं सर्वात जास्त श्रेय असेल ते माझ्या वाद्य कलावंतांना, की मी असा एक कलावंत आहे की मी कोणत्या सुरात जातो हे मला ज्ञान नाही. संगीताचं ज्ञान नसल्यामुळं मला जे माझे वादक उदाहरणार्थ हार्मोनियम, बँजो, तबला, ढोलक वाले जे आहेत हे मला सांभाळून घेतात. ते मला प्रत्येक गोष्टीत सहाय्य करतात. तेव्हा मी समोर गातो ना. बेसूर असतो तर अजूनपर्यंत टिकलो नसतो, लोकांनी लगेच मला झेडकारला असतो. परंतु मला माझ्या वाद्याची साथ दिलेली आहे. माझे प्रत्येक वादक हाच माझा एक प्रकारे गुरु आहे आणि त्यांनी मला आतापर्यंत तरी त्यांच्या जीवावर मी हे केलं आणि म्हणून मी माझ्या या सर्व वाद्यकांचे आभार मानतो आणि त्यांचंच मला हे प्रेरणास्थान तेच आहेत असं समजतो. तर आपल्यासोबत होते कवी आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेले गौतम कवडे. समाजात असे अनेक कलावंत आहेत की फार कष्टानं की त्यांनी आपलं स्थान टिकवलेलं आहे, कलेची जोपासना केलेली आहे. अशा कलावंतांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि प्रभातपुराचा त्यासाठीचा हा छोटासा उपक्रम.